कसं काय मंडळी. सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर घरोघरी मातीच्या चुली आणि ठरलं तर मग या दोन प्रसिद्ध मालिकांचा महासंगम सुरू आहे. म्हणजेच दोन्ही मालिका या एकत्र शूट केल्या जात आहे. कधी आपल्याला घरोघरी मातीच्या चुली पाहायला मिळत आहे, तर कधी ठरलं तर मग. परंतु माझ्या मते हे काही योग्य नाही, कारण सगळेच लोक ह्या दोन्ही मालिका पाहत असतील असं नाही. त्यामुळे ज्या लोकांना ठरलं तर मग आवडते किंवा ज्या लोकांना घरोघरी मातीच्या चुली आवडते आणि ते दुसरी मालिका पाहत नाही, त्यांच्यासाठी कॅरेक्टर्स नवीन असतात, सिच्युएशन नवीन असते, गोष्ट काय चालली आहे ते त्यांना माहीत नसतं. त्यामुळे कुठे काय चाललंय हेच कळायला काही मार्ग उरत नाही. राहू द्या, असो. आणि आजच्या ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या एपिसोडची सुरुवात होते ऋषिकेश आणि जान्हवी या दोघांपासून. हे दोघे मधुभाऊंना त्यांच्या घराच्या आउटहाऊसमध्ये ठेवतात. तेव्हा जानकी ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश, आपण आउटहाऊसचा दरवाजा नीट तर लावलाय ना? ऋषिकेश जानकीला समजावून सांगतो, जानकी, तू स्वतः दोनदा तो दरवाजा चांगला उघडून पाहिलाय, काळजी करू नको. तेव्हा जानकी ही सायलीच्या रूपात येते. आजपर्यंतच्या जानकीला आपण ना कधी आश्रमात पाहिलं ना मधुभाऊंच्या बोलण्यात तिचा उल्लेख ऐकला होता. परंतु ती जानकी बोलू लागते की मधुभाऊ हे माझ्या वडिलांसारखे आहेत. मला स्वतःचे आईवडील माहीत नाहीत. मधुभाऊंनीच मला लहानचं मोठं केलं आहे. मी जेव्हा काही चांगलं काम केलं तेव्हा त्यांनी मला कौतुकाची थाप दिली आणि चुकल्यावर माझा कानसुद्धा धरलाय. त्यांना काही व्हायला नको ही जबाबदारी सायली आणि अर्जुनने आपल्याला दिली आहे. परंतु मधुभाऊंची काळजी घेणं, त्यांना सुरक्षित ठेवणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्यात कोणतीही कसूर राहायला नको. ऋषिकेश हा जानकीला समजावून सांगतो, तू काळजी करू नको, मधुभाऊ हे आपल्या आउटहाऊसमध्ये एकदम सुरक्षित असतील. त्यानंतर ऋषिकेश आणि जानकी हे घरी पोहोचतात तर सुमित्रा रडत बसलेली असते. हे दोघे खूप घाबरतात. ऋषिकेश विचारतो, आई काय झालंय? तर सुमित्रा त्याला सांगते की नाना हे घरात नाही आहेत. अवंतिका सुद्धा सांगते की नाना हे घरात बाहेर गेले. हे ऐकून ऋषिकेश आणि जानकीला मोठा धक्काच बसतो. जानकी म्हणते, हे असं कसं काय होऊ शकतं? नाना स्वतःहून घराबाहेर कसे काय जाऊ शकतात? ते कोठे गायब झालेत? तेव्हा सुमित्रा सगळ्यांना सांगू लागते की मी बाहेर होते, तेवढ्यात अचानक खोलीतून मला नानांचा आवाज आला आणि नानांनी मला आवाज दिला. ते चक्क स्वतः उठून बसले. हे पाहून मला खूप आश्चर्य वाटलं आणि आनंदसुद्धा झाला. तेव्हा नाना सुमित्राला म्हणतात, सगळे कोठे गेलेत? सुमित्रा सांगते, अहो सगळे घराबाहेर गेले आहेत. नाना हे हट्टाने हॉलमध्ये येऊन बसतात आणि सुमित्राला म्हणतात, सगळ्यांना फोन करून आत्ताच्या आत्ता बोलून घे, मला सगळ्यांशी महत्त्वाचं बोलायचं आहे. फोन आणण्यासाठी सुमित्रा ही खोलीत जाते आणि सगळ्यांना फोन करते. परंतु बाहेर येऊन पाहते तर नाना जागेवर नसतात. हे ऐकून जानकी आणि ऋषिकेशला मोठा धक्काच बसतो. नाना कोठे गेलेत हा विचार करत असताना त्याच वेळेस सौमित्र आणि सारंग तेथे येतात आणि सांगतात की आम्ही गावभर नानांना शोधलं, परंतु नाना कोठेच नाहीये. त्यामुळे ऋषिकेश आणि जानकी अजूनच चिंतेत पडतात. मग आता सुरू होतो आपल्या सर्वांचा आवडता ठरलं तर मग या मालिकेचा एपिसोड, जिकडे आपल्या घरामध्ये सुभेदार हाऊसमध्ये सुभेदार म्हणजेच आपले लाडके वकील अर्जुन आणि चैतन्य हे केसबद्दल बोलत असतात. वकिलाकडून चैतन्यने फाईल मागून घेतलेली असते आपल्या विलासच्या काळ्या कारनाम्यांची. विलासने आजपर्यंत काय काय केलंय, कोणकोणत्या गुन्ह्यांमध्ये तो जेलमध्ये गेलाय, ही सगळी माहिती तो अर्जुनला सांगू लागतो. एका माणसाच्या डोक्यात त्याने दगड घातला होता तेव्हा तो जेलमध्ये गेला होता. एका माणसाला धमकावलं म्हणून तो जेलमध्ये गेला होता. तेव्हा अर्जुन त्याला विचारतो, परंतु मधुभाऊंच्या आश्रमात येण्याआधी तो एखाद्या केसमध्ये आतमध्ये गेला होता का? तेव्हा चैतन्य त्याला सांगतो, हो गेला होता ना. एका माणसाला धमकावून त्याची प्रॉपर्टीचे पेपरवर सह्या घेण्याबद्दल तो जेलमध्ये 2 महिने होता. अर्जुन म्हणतो, 2 महिने जेलमध्ये होता, परंतु या केसमध्ये तर 1 ते 3 वर्षांची शिक्षा असते. मग 2 महिन्यात तो कसा काय बाहेर पडला? चैतन्य हा कागदपत्र शोधतो पण त्याला कागद सापडतच नाही. अर्जुन चैतन्यला इन्स्पेक्टर सावंतला कॉल करायला सांगतो. अर्जुन इन्स्पेक्टर सावंतला विचारतो की त्या विलासला कुणी बेल दिली होती, त्याची कागदपत्र मला हवी आहेत. इन्स्पेक्टर सावंत सांगतात की ती तुम्हाला जेलमध्ये सापडतील. अर्जुन चैतन्यला म्हणतो, उद्या सकाळी आपण जेलमध्ये जाऊ आणि ते कागद मिळवू. नक्कीच यामध्ये महिपतचा हात असेल आणि कोर्टात आपल्याला सिद्ध करता येईल
की महिपत आणि विलास या दोघांचा संबंध आहे. चैतन्य अर्जुनला गुड नाईट म्हणून तेथून निघून जातो. तेवढ्यात सायली तेथे येते आणि अर्जुनला म्हणते की आज तुम्ही खूपच काम करताय, मी तुमच्यासाठी कॉफी बनवून आणते. तर अर्जुन मस्करीने म्हणतो, नको बाबा, मी तर माझ्या बायकोला खूप घाबरतो, त्यामुळे मला काही कॉफी नकोय. सायली हसते आणि म्हणते, आज मी नाही तुमच्यावर रागवणार. ती कॉफी आणायला जाऊ लागते तर अर्जुन तिला थांबवतो आणि सांगतो की मी आणि चैतन्य आता विलासबद्दलच बोलत होतो, की विलासचं नक्कीच महिपतशी कनेक्शन असेल आणि ते आपल्याला सिद्ध करायचंय. आणि तो सायलीला विचारू लागतो की जेव्हा पहिल्यांदा विलास हा तुमच्या आश्रमात आला होता तेव्हा तुला त्याच्याबद्दल काय वाटलं होतं, तुझं फर्स्ट इम्प्रेशन काय होतं, संशय येण्यासारखं काही होतं का? सायली सांगते, सुरुवातीला तर ते एकदम एखाद्या मुलाने वडिलांना सोडले म्हणून त्यांची दया आली, परंतु त्यानंतर एका रात्री मी त्यांना मधुभाऊंच्या खोलीत काहीतरी शोधताना पाहिलं होतं, तेव्हा ते खूप घाबरले होते. आणि एकदा जेव्हा प्रिया ही आश्रमाची जागा विकायचं म्हणाली तेव्हा विलासने प्रियाची साथ दिली आणि आश्रमाची जागा विकूया असं म्हटला, तेव्हा मधुभाऊ त्याच्यावर खूप चिडले होते. ही आठवण ती सांगते. अर्जुन म्हणतो, आश्रमाची जागा विकायची असं प्रिया म्हणाली का? परंतु मला तर वाटलं तुमचं सर्वांचं आश्रमावर आणि जागेवर खूप प्रेम आहे. सायली सांगते, ते आमचं, पण प्रिया आमच्यापेक्षा वेगळीच आहे ना. तिला तर फक्त आश्रमाची जागा विकून स्वतःची आयुष करायची होती, त्यामुळे ती असं बोलायची. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, आपण उद्या त्याचा विचार करूया, आता माझ्यासाठी कॉफी बनवून आणा. तर सायली म्हणते, आता कॉफीची वेळ गेलीये, आता गपचूप झोपायचं. तुम्ही मला घाबरता ना, चला झोपायला. अर्जुन घाबरतो. अर्जुन हा घाबरल्यानंतर सायली त्याला झोपायला घेऊन जाते. तर इकडे सुमन आणि प्रतिमा या दोघी तन्वीबद्दल बोलत असतात की तन्वी आजकाल खूप हरवलेली असते, तिची काळजी घ्यायला हवी. तेवढ्यात तन्वी तेथे येते. ती खूप आनंदात असते. सुमन तिला विचारते, आज तू खूप खुश दिसते. तर तन्वी उद्धटपणे म्हणते, तुम्हाला माझा आनंद पाहावला जात नाहीये का? तर प्रतिमा म्हणते, बाळा असं का बोलतेस, आम्हाला तुझा आनंद का नाही पाहावला जायचा? तर तन्वी सांगते, आज माझ्या मैत्रिणीचं लग्न जमलंय, मुलगा डॉक्टर आहे, ती खूप सुखी राहणार म्हणून मी खुश आहे. प्रतिमाला मात्र संशय येतो. तर तन्वी मनातल्या मनात विचार करते, ती मुलगी मीच आहे आणि आता सुभेदारांच्या घरच्या तिजोरीच्या चाव्या या माझ्याकडेच असणार आहे आणि ती खुश होते. इकडे काही माणसं मधुभाऊंना पकडून आणतात. त्यानंतर महिपत तेथे येतो आणि मधुभाऊंना बेशुद्ध करतो. परंतु हे सगळं सत्य नसतं, तर सायलीचं स्वप्न असतं. सायली दचकून जागी होते. अर्जुनही झोपेतून उठतो आणि विचारतो, काय झालं मिसेस सायली? तर सायली सांगते, काही नाही, मला खूप भयंकर स्वप्न पडलं. मधुभाऊ ठीक तर असतील ना, त्यांना काही झालं तर नसेल ना? आणि ती मधुभाऊंना कॉल करते. मधुभाऊ फोन उचलतात आणि विचारतात, काय झालं साऊ बाळा, इतक्या रात्री फोन का केलास? सायली विचारते, तुम्ही ठीक आहात ना? मधुभाऊ हो म्हणतात. तेव्हा कुठे सायलीचा जीव भांड्यात पडतो. सायली ही फोन ठेवते. तर इकडे महिपतने मधुभाऊंना नाही तर चक्क नानांना पकडलेलं असतं, त्यांना किडनॅप केलेलं असतं. त्यामुळे ऐश्वर्या ही खूप खुश असते. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली ही आपण संपूर्ण कुटुंबाचे लावलेले रोपं पाहत असते. त्यात कल्पनाच्या रोपाला सुंदर फुलं लागलेली असतात. ती खूप खुश होते. अर्जुन हे पाहत असतो. लगेच सायली ही विमलला बोलवते आणि या रोपट्याची फुलं दाखवते. विमल सायलीचं खूप कौतुक करते की तुम्ही इतक्या प्रेमाने त्याला खत पाणी टाकतात म्हणून ती इतकी लवकर बहरली आहेत. कल्पना हे सगळं ऐकत असते. सायली लगेच कल्पनाजवळ येते आणि सांगते, आई पहा, आपलं नातंसुद्धा असंच बहरणार आहे. तर कल्पना चिडून म्हणते, झाडांना खत आणि पाणी टाकलं तर ती बहरतात, परंतु नात्याबद्दल असं होईल हे काही सांगता येत नाही. आणि ती रागारागाने जाऊ लागते. अर्जुनला हे पाहून खूप वाईट वाटतं. सायली ही कल्पनाशी बोलण्याचा प्रयत्न करते, परंतु कल्पना मात्र तिला टाळतच असते. ती तिच्यावर ओरडून म्हणते, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये, आणि ती तेथून निघून जाते. त्यामुळे अर्जुन आणि सायलीला वाईट वाटतं. अर्जुन सायलीजवळ येतो आणि तिचा मूड लाईट करण्यासाठी तिची एक चेष्टा करतो आणि सांगतो की माझी एक केस पार्टनर आहे, खूप छान मुलगी आहे, खूप हुशार आहे, तिला सगळं समजतं. हे ऐकून सायलीचा जळफळाट होतो आणि ती विचारते, तुम्ही मला नाही सांगितलं की तुमची कोणती नवीन केस पार्टनर आहे आणि ती एक मुलगी आहे. अर्जुन हा लगेचच तिला फोनचा व्हिडिओ चालू करून दाखवतो आणि म्हणतो की ती मुलगी तुम्हीच आहात. त्यामुळे सायलीला खूप आनंद होतो.
मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच, परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. कसं काय मंडळी, सध्या स्टार प्रवाह